स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला मैत्रिणींनो, आता आहे श्रावण महिना आणि श्रावण महिना म्हटलं की उपवासाचे दिवस असतात आणि उपवास असला की आपल्याला नेहमी हा खिचडी करायचा किंवा खायचा खूप असा कंटाळा येतो आणि मग आपण बघतो काहीतरी सोपं करण्यासाठी. तर मी पण असंच एक सोपी रेसिपी केली आणि ती सोपी रेसिपी केल्यामुळेच ना आज एवढा सगळा असा पसारा मला आवरायला लागलेला आहे किचनमधला. तर जेणेकरून माझ्याकडून जी चुकी झाली ना ती तुमच्याकडून होऊ नये आणि ही चुकी म्हणजे तर एका किसनीमुळेच झालेली आहे. जर त्यांनी ही किसनी आणली नसती घरात तर मी तो चिवडाच बनवला नसता आणि चिवडा बनवला नसता तर मला एवढं सगळं किचन हे स्वच्छ करायला लागलंच नसतं. तर चला आता तुम्हाला मी पुढं दाखवणारच आहे. तर इथं मी ना बटाट्याचा चिवडा बनवलेला आहे उपवासाचा. तर आता बटाटा चिवड्याची रेसिपी पाहू आणि ती कशी कशी झाली आणि कसं आपल्याला एवढं किचन स्वच्छ करायला लागलं आहे ते सविस्तर तुम्हाला कळेलच पुढे. तर त्यासाठी ना मी अर्धा किलो इतके बटाटे घेतले आहे आणि हे बटाटे ना स्वच्छ धुवून घेतले. धुतल्यानंतर आहे ना चांगली अशी साल काढून घेतली आहे आणि साल काढल्यानंतर पण आहे ना बटाटे परत धुवून घ्यायचे. खरं म्हणतात ना की आपण एखादी गोष्ट जर करायला घेतली हौशीने तर ती कधीच चांगली होत नसती आणि तसंच झालं आहे माझं हौशीनं. आता घरात त्याने एक किसनी होती तरी पण त्यांनी दुसरी स्पेशली ही किस बनवण्यासाठी किसनी आणून दिली. त्यामुळं मला हे किस करायलाच लागला आहे बटाट्याचा. तर बघा बटाट्याची साल काढल्यानंतर आहे ना धुवून घेतले बटाटे आणि आता अशा पद्धतीने जे जाडसर असते ना किसनी किसची त्याने आपण आता या सगळा किस पाडून घेऊ. किस पाडताना लक्षात ठेवायचं नेहमी काय करायचं आहे आपल्याला उभा बटाटा ठेवायचा, आडवा बटाटा ठेवायचा नाही, जेणेकरून आपला जो किस आहे ना लांब लांब पडेल चांगला. तर पहा इथं सगळा हा किस तयार करून घेतला आहे. अर्धा किलो बटाटे आहे साधारण साधारण म्हणजे आहेच अर्धा किलोच बटाटे आहे. आणि बटाट्याचं किस आहे ना आता 2-3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामधले ते जे स्टार्च असतं ते सर्व निघून जातील. आता मी 2-3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेते किस. 2-3 पाण्याने किस धुतल्यानंतर बघू शकता तुम्ही. आता एक आहे ना भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे चाळणीमध्ये. मी तर आता याच्यातच काढते आहे. तर तुम्ही चाळणीमध्ये पण काढू शकता. मी झाऱ्यामध्येच काढते हा सगळा किस जेणेकरून पाणी पण आपलं चांगलं निथरून जाईल त्याचं. बघा छान आता चाळणीमध्ये काढल्यानंतर आपल्याला एक सुती कापड पसरायचं आहे आणि त्यावरती जो किस आहे का तो टाकायचा आहे. दिसतो तर खूप छान आहे, पांढरा शुभ्र झालेला आहे, पण पुढे तुम्ही पाहाच त्याचं काय झालं आहे आपल्या किसाचं. आता तो आहे ना कापडांना कोरडा करून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटासाठी फॅनच्या हवेखाली सुकून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं थोडंफार पाणी असेल ना ते सगळं असं निघून जाईन किसमधलं. जास्त पण सुकवायचं नाही. तर 5 मिनिटानंतर आहे ना फॅन खालून मी आता उचलून तो आणलेला आहे. परत तो एका टोपात काढून घेतला आणि गॅसवरती आता तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे. इथं सगळ्यात महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा तुम्ही. तेल टाकताना ना माझ्याकडून थोडंसं जास्त तेल झालं आहे, यात कमी तेल टाकायचं. थोडंसं किस तळत असताना तेल कमी वापरा जेणेकरून किस टाकल्यानंतर ना तुमचं जे तेल आहे ना ते वरती जाणार नाही. हे असंच झालं आहे माझ्याकडून. थोडंसं किस टाकल्यानंतर ना तेल वरती गेलं आहे गॅसवरती. तर आणि गॅस हा फुल ठेवायचा आहे. तेल चांगलं कडकडीत होऊ द्यायचं आहे. किस तर खूप छान झाला आहे पण थोडंसं फक्त तेलाचं आपलं किचनवरती तेल सांडलेलं आहे. बघा इथं लाल पण नाही झाला हा किस आणि कुरकुरीत पण झालेला आहे. आता सगळंच किस असं तळून घेऊ
आणि जोपर्यंत आपलं जो तेल जे आहे ना ते खाली बसत नाही ना तोपर्यंत झाऱ्या पण घालायचं नाही तेलामध्ये. किस टाकल्यानंतर हे लक्षात ठेवायचं. तर पहा आता सगळं तळून घेऊ आता इथं किस. आता मी ना सर्व लगे पहिल्या वेळेस असं झाल्यानंतर दुसरं ना थोडं थोडं करून टाकलं बघा. अशा पद्धतीने लगेच गॅसवरती तेल उडतं. म्हणजे ज्या चुका माझ्याकडून झाल्या ना त्या तुमच्याकडून होऊ नये त्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे. आता इथं राहिलेला सगळा उर्वरित जो किस आहे तो तयार करून घ्यायचा आहे. आता सगळं किस तळून घेतलं. त्यानंतर तळायचे आहे शेंगदाणे. शेंगदाणे पण आहे ना तेलामध्ये झाऱ्यामध्येच धरायचे, असे डायरेक्ट तेलामध्ये नाही सोडायचे. शेंगदाणे तळून झाले. शेंगदाणे तळल्यानंतर पहा शेंगदाणे, त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि चिवडा हा जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे चांगला. तसा चिवडा खरोखर सांगते मी छान झाला आहे, पण खूप असा मला तेल उडवल्यामुळं थोडासा सगळा हा जो पसारा आहे किचनवरचा तो सगळा आवरायला लागलेला आहे. आता मीठ टाकायचं आणि पहा तुम्ही आवाज ऐकू शकता इथं. सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं बटाटा चिवडा आपला तयार झालेला आहे. मैत्रिणींनो आणि हेही सांगा कमेंटमध्ये की कोणाकोणाच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की आपण जेव्हा ठरवतो ना आज आपण किचनमध्ये जास्त पसारा न करता एखादी भाजी बनवूया, रेसिपी बनवूया, तर अचानक खूप असा पसारा होतो. ते पण सांगा कोणाकोणाच्या बाबतीमध्ये असं घडलं. आज तर माझ्या बाबतीत तसंच घडलं आहे. मी अगदी कमी भांड्यामध्येच आज हा चिवडा बनवणार होते, पण बघितलं ना अख्खं मला किचन हे क्लीन करायला लागलेलं आहे.